ते सहा सहा तीन संघांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झालेले आहेत ते. मग ते क्वालिफायरचं नाव सांगायचं आहे आदेश आपण मला. क्वालिफाय झालेले तीन संघ कोणते आहेत? ज्वाला, श्री गणेश ए आणि बालवीर. ज्वाला, श्री गणेश ए आणि बालवीर चारपैकी या तीन संघांनी या ठिकाणी सेमीफायनल मध्ये मजल मारलेली आहे. आता चौथा संघ कोणता असेल पुढच्या दोन मॅच मध्ये आपल्याला समजेल आणि त्यानंतर या ठिकाणी सेमीफायनलची भिडत आपल्या समोर साजरी होईल. हा सामना आहे तो. हा सामना कोणत्या बालविकास ए विरुद्ध काड सिद्धेश्वर 3. बालविकास ए वर्सेस काड सिद्धेश्वर असा हा सामना. मला वाटतं बालविकासचे दोन संघ आहेत का? बालविकास ए आणि बालविकास बी. फक्त बालविकास. एक बालविकास आणि बालविकास ए असे दोन संघ आहेत. बालविकास ए बी म्हणजे हा बालविकास ए यात सगळे मतलब मला वाटतं की तरुण प्लेयर आहेत आणि हा संघ बलाढ्य असा संघ दिसतोय. आणि बालविकास बी मध्ये 40 ओलांडलेले प्लेयर जास्त होते बालविकास बी मध्ये. हा सगळ्यांची ढेर बाहेर होती. कॅप काढल्यावर समजायचं किती सिनियर आहेत. मला वाटतं की बालविकासची पोरं खूप हुशार आहेत. छोटी पोरं त्यांनी आपला संघच वेगळा टाकलेला आहे आणि त्या संघाला नाव दिलेलं आहे बालविकास ए. बालविकास ए वर्सेस ओहो क्या बात है. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. त्यावरती फलंदाजाला काही समजलं नाही आणि त्रिफळाचीत झाला या ठिकाणी. आणि आता मात्र काड सिद्धेश्वरसाठी नवीन फलंदाज येतोय तो डावखुरा फलंदाज गुरुदास. अतिशय एक हुशार व्यक्तिमत्व, एक अति शिकलेले, अतिशय सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे गुरुदास. काड सिद्धेश्वरचे डावखोरा फलंदाज पहिल्या चेंडूवरती एक धाव घेऊन नॉन स्ट्रायकर लाईनवर गेलाय. काड सिद्धेश्वरची धावा झालेले आहेत ते 2. त्यांचा एक गडी बाद झालेला आहे. या ठिकाणी आता बॅटिंग मार्कवर आहे तो. खूपच सुंदर असा फटका आणि यावरती खूपच सुंदर असा थ्रो आपण पाहू शकता. बालविकास ए ची चपळाई फिल्डिंग मध्ये खूपच चांगली चपळाई दाखवली. लॉंग ऑन पासून या ठिकाणी डायरेक्ट थ्रो दिला विकेट किपरच्या हातामध्ये आणि विकेट किपरने या ठिकाणी कोणतीही चूक केली नाही. आणि या ठिकाणी काड सिद्धेश्वर संघाचा हा दुसरा गडी तंबूमध्ये परतताना दिसतोय. 4 चेंडूमध्ये 3 धावा झालेल्या आहेत. 2 गडी देखील बाद झालेले आहेत काड सिद्धेश्वर या संघाचे. एक पार्टनरशिपची गरज आहे काड सिद्धेश्वर या संघाला. गुरुदास यांनी पहिल्या चेंडूवरती 1 धाव केली होती. त्यानंतर मला वाटतं आता एक पार्टनरशिपची गरज आहे. 4 बॉल झालेले आहेत. 4 बॉल 3 रन व 2 गडी देखील बाद झालेले आहेत. खूप काही झालेलं आहे या छोट्याशा 4 बॉलमध्येच. खूप मोठी घडामोड या ठिकाणी झालेली आहे. 4 चेंडू 3 धावा 2 गडी. वा क्या बात आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. स्ट्राईकवर आहे या ठिकाणी. आता स्ट्राईकवर कोणता फलंदाज आहे? ऋषी. जरा क्लिअर झाला काय? नाही थांबतो जरा काहीतरी मिस्टेक आहे. म्हणजे कसं होते ह्याच्यामुळे एकी वाढते.
खिलाडी रुतीच नाही. हे ओमकार इथे ओमकार हा गल्ली क्रिकेट नाही आता हा खरं म्हणजे तसा आळसाचा खेळ आहे. आळस वाढवणारा खेळ आहे. त्यामुळे आपण जे खेळत होतो ग्राउंडला धावायचं अरे बापरे. आणि त्यामुळे हा वाचतोय. पहिले षटक संपले तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत अंक पोचलेली ती 4 धावा, 2 गडी बाद 4 धावा. काड सिद्धेश्वर या संघाची धावसंख्या 4. बॉलर्स नेम प्लीज. बालविकास ए ठाकुर, रामगढ़ के ठाकुर, ये हात उठे देते ठाकुर. ठाकुर पहिला चेंडू घेऊन येतोय. ठाकूरच्या चेंडूवरती सरा या ठिकाणी अक्षय ठाकूरच्या पहिल्या चेंडूवरती झेल घेतलेला आहे तो सिद्धेश ठाकूरने. ठाकूर इज बॉलर, ठाकूर इज फिल्डर. ठाकूर 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 हे शार्दूल ठाकूरचे नातेवाईक आहेत दोघे ठाकूर. ऋषी आउट झालेला आहे. राकेश जोशी नवीन फलंदाज काठ सिद्धेश्वर साठी. एक पार्टनरशिपची गरज आहे. काठ सिद्धेश्वरला धावा होत नाही आहेत. ठाकूरचे दोन्ही चेंडू अजूनपर्यंत निर्धाव गेलेले आहेत. फक्त 4 धावावरती त्यांचा संघ थांबलेला आहे. गुरुदास हा नॉन स्ट्रायकर वन फसलाय त्या ठिकाणी. काय होईल या सामन्यामध्ये. या षटकामधील तिसरा चेंडू ठाकूरचा, हा प्रणय ठाकूरचा तिसरा चेंडू. तिसऱ्या चेंडूवर चांगला फटका होता आणि चांगली फिल्डिंग या ठिकाणी. पुन्हा एकदा रनआउट, पुन्हा एकदा रनआउट, 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 रनआउट असे होऊन 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 किती गडी बाद झाले. 4 गडी बाद. घाट सिद्धेश्वर काय करते आहे. 4 चेंडू, 4 धावा, 4 गडी बाद, 4 पे 4. पार्टनरशिपची गरज आहे. आता मात्र नॉन स्ट्रायकर बाळूने जरा हळू ड्रायव्हिंग केली पाहिजे. जास्तीत जास्त 40-50च्या स्पीडमध्ये गाडी चालवली पाहिजे. त्यांचे 4 गडी बाद झालेले आहेत. आहा, 5वा गडी बाद 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 बाद. बॅकफुटवर जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी गुरुदासचा, परंतु गुरुदास काय मात्र चेंडू काय हवेत जमिनीवर ठेवू शकले नाही आणि सरळ चेंडू मैदानाचा बाहेर. आणि बॉक्स क्रिकेटच्या नियमांप्रमाणे जर काय आपण चेंडू फुलटॉस बाहेर मारला, सिक्सर लागावला तर आपल्याला आउट दिला जाईल. 5 बॉल झाले मला वाटतं. 4 बॉल झालेले आहेत. किती विकेट झाले. 5 ना. 5 की 6. 5 विकेट. 5 गडी बाद झालेले आहेत. निर्धाव चेंडू आहे का. निर्धाव षटक. निर्धाव षटक जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे मला वाटतं अक्षय ठाकूरसाठी. या क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये, गणेश प्रीमियर लीग मध्ये आपण खूप कमी असं निर्धाव षटक बघतो. मला वाटतं हा पहिला षटक होता तो निर्धाव. कालपासून या ठिकाणी मला वाटतं 16-17 सामने झाले, परंतु 16-17 सामन्यांमध्ये एकही षटक निर्धाव नव्हतं. आणि अक्षय ठाकूरचा पहिला षटक होता तो काही निर्धाव होता. आणि आमचे अरुण नटे, समाजसेवक अरुण नटे देखील या सामन्यांचा या ठिकाणी मगाचपासून आनंद घेत आहेत. खरोखरच त्यांचं देखील गणेश प्रीमियर लीगमध्ये गणेश मित्र मंडळातर्फे त्यांचं देखील स्वागत असेल. धन्यवाद. बॉलर नेम मतदानाचा हक्क बघावा. हो, बाळूच्या बॅट मधून चांगला फटका होता, परंतु त्या ठिकाणी किती रनआउट केले त्या दाढीवाल्यांनी. काय नाव त्याचं. सिद्धेश नावाची एक त्या ठिकाणी भिंत उभी आहे आणि बॉल त्यासाठी त्या ठिकाणी जातच नाही. त्याला ओलांडून काय बॉल जातच नाही. मला वाटतं त्यांनी 3-4 रनआउट असेच घेतले. सिद्धेश अतिशय उत्कृष्ट असा फिल्डर. बालविकासाठी शेवटचा गडी शेवटचा आहे ना.
अजून किती गडी बाद अजून किती किती player आहेत? किती किती player आहेत? 10 player आहेत. एक रन. अतिशय उत्कृष्ट या सामन्यांमध्ये रजवा कनौजे यांनी खूप मेहनत घेतली, त्यांना साथ भेटली ती संदीप कांबळे यांची. संदीप कांबळेने देखील खूप मोठा हातभार लावला, त्याचा देखील एक सिंहाचा वाटा आहे या क्रिकेट सामन्यांमध्ये. आणि रजवा कनौजे आणि संदीप कांबळेने जी मेहनत घेतली आणि त्यांना त्यांच्या साथीदारांची पूर्ण देखील साथ लाभली गणेश प्रीमियर लीगमध्ये गणेश मित्रमंडळातर्फे. खरोखरच खूप आनंदायी हे क्षण आहेत आपल्या सर्व रामटेकडीमध्ये क्रिकेटप्रेमी जनतेसाठी. ओमकार कदम यांनी देखील खांद्याला खांदा लावून या क्रिकेट सामन्यांमध्ये जोशवा निले असतील किंवा आदेश नाईक असतील, सर्व 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 त्यांची नावं माझ्याकडून राहिली आहेत, त्यांना ते देखील मला वाटतं या क्रिकेट सामन्यांमध्ये खूप आनंदायी हे क्षण आहेत आपल्या रामटेकडी वासियांसाठी. षटक संपलेल्या दरम्यान 6 झालाय, स्कोर झालाय 6 आणि गडी बाद झाले आहेत 6. षटक संपलेले आहेत 3 षटक 6 धावा आणि 6 बळी बाद. अतिशय दयनीय अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे ती काठ सिद्धेश्वर या संघाची. काठ सिद्धेश्वरला आता शेवटच्या षटकामध्ये या 5 चेंडूमध्ये कमीत कमी 7-8 धावा झाली त्यांनी केल्या. मला वाटतं त्यांचे 12-13 धावा होतील, 13-14-15 धावा होतील. थोडीसरी ते फाईट करू शकतील, परंतु या 5 चेंडूंमध्ये कमीत कमी 8-10 धावा खूप गरजेचे आहेत ते काठ सिद्धेश्वर या संघासाठी. दरम्यान शेवटचा षटक घेऊन येतोय तो सिद्धेश. अतिशय चांगली फिल्डिंग केली, 3-4 रनआउट्स त्याच्या माध्यमातून आले आणि खूपच सुंदर असा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू होता. फलंदाजाला काही समजलेला नाही, वाईटची दाद मागतोय, परंतु पंचांवर याचा काही प्रभाव नाही. पंचांवर याचा काही प्रभाव नाही. वाईड आहे का नाही आहे, पंचांचा निर्णय हा शेवटचा निर्णय असेल. वाईट दिला असेल तर वाईट आहे, वाईट दिला नसेल तर वाईट नाही. बस बाद संपला. वाईट दिला आहे, ओके, दिस इज वाईट बॉल. कम ऑन, आता काही चर्चा करू नका, काही चर्चा होण्यासाठी काही संधी देऊ नका कोणला. पटापट आपला निर्णय द्यायचा आणि त्याच्यावरती पुढे चाल ठेवायची. गेम थांबवू नका. येस, चला. सिद्धेश अतिशय उत्कृष्ट असा फिल्डर, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेमध्ये खूपच चांगली अशी फिल्डिंग केली होती. आणि या ठिकाणी ज्युनियर फिल्डरने सचिन पडवल, अच्छा सचिन पडवलचा मुलगा आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. हाताने नाही तर पायाने या ठिकाणी बॉल अडवला. संस्कार आहे तो, संस्कारचा चांगली फिल्डिंग या ठिकाणी बघायला भेटली संस्कारच्या माध्यमातून. बालविकास एचा हा ज्युनियर क्रिकेटर स्कूप शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सूर्यकुमार यादव सारखा स्कूप शॉट खेळायचा होता त्याला, परंतु बॅट आणि बॉलची कोणती या ठिकाणी मला वाटतं ताळमेळ नव्हतं, टायमिंग बरोबर नव्हती या शॉट मध्ये आणि सरळ त्रिफळाचे 2 बॉल झालेले आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत सिद्धेशच्या शतकामधील. गणेश प्रीमियर लीग गणेश मित्रमंडळाद्वारा आयोजित या सामन्यांवर हो क्या बात आहे, हेलिकॉप्टर शॉट. हो काठ सिद्धेश्वर का तुम्ही या फलंदाजाला आतापर्यंत पाठी ठेवला होता? तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, 4 षटक संपल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की या फलंदाजाला तुम्ही एवढं पाठी का ठेवलं? पहिल्या चेंडूवरती ज्याप्रमाणे त्यांनी बॅट फिरवली आणि पहिल्या चेंडूवरती चौकार घेतला, तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. काठ सिद्धेश्वरच्या कप्तानाला प्रश्न विचारला जाईल, त्याच्या कर्णधाराला प्रश्न विचारला जाईल का तुम्ही या फलंदाजाला तुम्ही पाठी ठेवलं? क्या बात आहे, हेलिकॉप्टर शॉट खेळला.
व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. कमन 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 हो 2 धावा आल्या. काय नाम? श्रेयसच्या बॅटमधून पहिला एक चौकार आला, नंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. 2 चेंडू 6 धावा केल्या श्रेयसने. जर का या प्लेअरला तुम्ही काय पुढे पाठवलं असता, 2-3 नंबरवर पाठवलं असता, मला वाटतं चांगल्या धावा झाल्या असत्या काठ सिद्धेश्वरचे. श्रेयस शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चौकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये असेल. व्हाईट बॉल डाऊन द लेग साइड. अतिशय चपळाईने या ठिकाणी एक दिमागदार क्रिकेटर श्रेयस. चेंडू डाऊन द लेग साइड होता. चेंडू लेग साइडच्या लेग स्टंपच्या बाहेर जात होता. कोणती छेडछाड केली नाही त्या ठिकाणी श्रेयसने. चेंडूला जाऊन दिलं आणि एक अवांतर धावसंख्येमध्ये भर. श्रेयस शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती यानं पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यावरती काही यश नाही मिळालं. चेंडू थोडासा मला वाटतं टायमिंग बरोबर नव्हती आणि यावरती 1 धावावरती समाधान मानावं लागणार आहे ते श्रेयसला. या प्रकारे 4 षटक संपलेले आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 16. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16. आता मात्र बालविकास ए या संघाला हा सामना जिंकण्याकरिता 17 धावांची गरज असेल. 17 धावांपैकी विकासजी काठ सिद्धेश्वर या संघामध्ये आपण पाहिलं असेल 3.2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 7 धावा होत्या आणि शेवटच्या 3 चेंडूवरती श्रेयसने 7 धावा केल्या आपल्या संघासाठी. फक्त 3 चेंडू आणि 7 धावा आणि एक वाईट पण मिळाला म्हणजे 8 धावा झाल्या. जर का त्या प्लेअरला त्यांनी पुढे पाठवलं असतं मला वाटतं की चांगले धावा झाले असते, धावा असतील. कधी कधी निर्णय चुकतात, परंतु मला वाटतं की काठसिद्धेश्वरच्या कर्णधाराला पप्पू क्या कहेंगे आप? देखिए जिस प्रकार से श्रेयस इस समय बैटिंग किया श्रेयस ने, और श्रेयस ने चौका लगाया, उसके बाद दुक्का लगाया, एक वाइड भी गया, फिर आखिरी गेंद पर फिर से 1 रन लिया, यानी कि 3 गेंदों में श्रेयस ने 8 रन बनाए और पूरा टीम का टोटल स्कोर बना जो है वो सिर्फ 16 रन. अगर श्रेयस को ऊपर बल्लेबाजी करने के लिए भेजा होता तो शायद इस मैच में 22, 23, 24 रन भी बन सकते थे. लेकिन क्रिकेट है, क्रिकेट में कुछ भी हो सकता है. Unless and until last ball is bowled, we cannot say anything in cricket. Cricket is a game of beauty. Cricket is a game of enjoyment. Cricket is a game of full of uncertainty. We cannot predict the game of cricket. So we all here to enjoy the game of cricket. Cricket, 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 and that too also Ganesh Premier League, गणेश मित्र मंडळाद्वारा आयोजित या क्रिकेट सामन्यांमध्ये प्रेक्षकांची अल्लोट अशी गर्दी, प्रेक्षकांचा अल्लोट असा प्रतिसाद आपल्याला भेटतोय. धर्मेंद्र सिंग देखील आमचे मित्र या ठिकाणी या क्रिकेट सामन्यांचा आनंद घेत आहेत. सचिन इंटरनेट हे देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि बरेचसे मान्यवर आपल्या बालविकास बालविकास मनोरंजन मैदानामध्ये आज आपल्या रामटेकडीमध्ये माझे मॅच रात्री संपणार. हाँ ठीक है बराबर. आता आहे मॅच. और ये भाऊ अपना पोंगड़े आने वाला है, किया है क्या? पोंगड़े से हमने कुछ किया है क्या? जो बोला था ना यस यस मेरे को ये आशीष किती 10 बॉल मध्ये आणि बालविकासला 10 बॉल मध्ये हा
मॅच जिंकायची आहे, तेही नो लॉस, तरच ते पुढे जाणार आहेत, नाहीतर जिंकून सुद्धा फायदा नाही आहे. त्यांना रन रेट खूप सुंदर असा मारलेला चेंडू, परंतु तेवढ्याच सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे समोर. खूप चांगला होता. 10 चेंडूत त्यांना हा टार्गेट पूर्ण करायचा आहे आणि तेही नो लॉस, हे ध्यानात ठेवायचं आहे बालविकास संघाने, तरच ते रन रेट जातील पुढे. नो बॉल आहे. अच्छा, पंचांनी नो डिक्लेअर केलेला आहे, त्यामुळे एका चेंडूत 3 धावा झालेल्या आहेत. पंचांनी तो हाईटला डिक्लेअर केलेला आहे नो. पुन्हा मला वाटतं निर्णय फिरवलेला आहे पंचांनी आणि तो 2 बॉल 2 रन झालेले आहेत. खरं म्हणजे ही शेवटचं जे षटक होतं सिद्धेशचं, ते काहीसं बालविकासला भारी पडणार आहे, कारण 10 चेंडूत जर त्यांनी हा टार्गेट पूर्ण केलं नाही तर ते जिंकूनही काय फायदा नाही असं कळतं. आणि हा बाद झाला, म्हणजे टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात त्यांनी टार्गेट पूर्ण केलं तरीही आता काय फायदा होणार नाही आहे, ते बाहेर गेलेले आहेत जिंकून सुद्धा. कारण रन रेट असा होता की 10 चेंडूंमध्ये तुम्हाला हा सामना जिंकायचा होता, तेही नो लॉस, तरच तुम्ही रन रेटने खूप पुढे येणार होतात. आता किती आहे? अजूनही मला वाटतं जर फास्ट खेळले आणि त्यांनी आता विकेट टाकला तर ते हरल्याच जमा आहेत. नाना शेवटचा चेंडू, चार धावा झालेल्या आहेत एका चेंडूच्या एका षटकाच्या समाप्तीनंतर. जिंकण्यासाठी अजूनही मला वाटतं 12 धावांची आवश्यकता. एका ओमकार पालांडे आपल्या वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येत आहे. भावेश आणि रोहन संघ गणेश, हा तेच आहे, बाकी काय नाही. बालविकास मित्र मंडळाने चांगला खेळ जरूर दाखवला होता या मॅच मध्ये, परंतु नेट रन रेटचं या पकड 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 कोंबडी पकड 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 दे 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 दे. या नादामध्ये गचाळ असा क्षेत्ररक्षण, 3 धावा मिळालेल्या आहेत ते बालविकास ए या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती आता मात्र 7. 1 गडी बाद 7. 1 बॉल झालेला आहे दुसऱ्या षटकामधील. डाऊन द लेग साइड हा चेंडू होता. डाऊन द लेग साइड चेंडूवरती अंपायरने दोन्ही हात खोलून या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केला. धावसंख्या वाढेल, धावसंख्या वाढून पोहोचेल ती 8 धावांवरती. बालविकास मनोरंजन मैदानामध्ये अतिशय उत्कृष्ट असा हा सामना रंगलेला होता. नेट रन रेटच्या अभावे या ठिकाणी माने या ठिकाणी चांगला फटका मार संदेश माने याला दुसरा पण धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये. ओ माय गुडनेस दुसरी धाव घेण्यासाठी धावसंख्या धावून पोचलेली आहे ती 10 धावा. 1 गडी बाद 2 चेंडू. 10 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. रोहन माने चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. जिंकण्याकरिता 6 धावांची गरज आहे. 6 धावांची फक्त गरज आहे. नो बॉलचा इशारा पण नो बॉलचा इशारावरती और 1 धाव संपलेली आहे. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेला लागलाय की नाही लागलाय? हो लागलाय. पंच असं म्हणतायत की लागलाय आणि यावरती पंचांनी बोट वरती केलेलं आहे. बोट वरती आसमंत केलेलं आहे आणि आउट घोषित केलेलं आहे. दो रन है और आउट भी है. नो +1.
बब्बू भाई इस नो बॉल पे सिर्फ रनआउट हो सकता था। नो बॉल पे और किसी भी प्रकार से विकेट गिरती है तो उसे नॉट आउट दिया जाता है, या बोल्ड होता है, या कैच आउट होता है, लेग बिफोर होता है, तो नॉट आउट होता है। येस, ऍक्च्युली बरोबर बोललात। नेट रन रेट मध्ये विकेटचा खूप मोठा प्रभाव असतो। विकेट वाचून खेळलं पाहिजे होता बालुकास ए संघाने, आणि 2 विकेट त्यांचे तंबूत परतल्यामुळे नेट रन रेटवर याचा खूप मोठा प्रभाव पडणार आहे, आणि त्यामुळेच मला वाटतं या मॅच मध्ये जिंकून देखील त्यांचा संघ स्ट्रगल करणार आहे। पुन्हा नो प्लस 1 इज इक्वल टू 2, नो प्लस 1 इज इक्वल टू 2, 14। फक्त 2 धाव पाहिजे, 2 बॉल में 3 रन। किती धावा? 2 धावा। ओ हो, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड। 10 धावांमध्ये त्यांना एक बॉल आहे। अभी एक बॉल में कितना रन चाहिए? 1 रन और 2 बॉल बाकी है, मतलब 11 बॉल में 1 रन चाहिए। एका बॉल मध्ये एक काढला पाहिजे, खरं म्हणजे विकेट नाही गेले असते ना तर ते सरळ गेले असते पुढे। सरळ जर काय 10 चेंडूमध्ये जिंकले असते, 10 चेंडूमध्ये ते जिंकतायत, 10 चेंडूमध्ये ते जिंकले देखील, विन झाले। अरे विन झाले, आता काय घेतोय? झालं, संपलं मॅच, अजून कुठे घरी घेऊन जाणार आहे रन? बघा कॅल्क्युलेशन अशी आहे, मी सांगतो तुम्हाला, 10 चेंडूमध्ये